वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। भिवंडीत काँग्रेसचे नेते दयानंद सोरगेंनी बंडखोरीचे संकेत दिलेले आहेत। बाळामामा म्हात्रेंविरोधात सोरगे आता रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। दयानंद सोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सोरगे काँग्रेसकडून लढण्याकरता इच्छुक होते। काल आपण पाहिलं तर बाळामामा म्हात्रे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि भिवंडीत आता या ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जाते। दयानंद सोरगे यांनी देखील आता म्हात्रेंविरोधात रणांगणात उतरण्याचं निश्चित केलेलं आहे। आज भिवंडीमध्ये शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला, सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला। हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू। आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे। हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू। असं आहे की नाराजी कार्यकर्त्यांची असणारच स्वाभाविक आहे। परंपरागत जागा ज्यावेळेस जातोय किंवा दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला जाते त्यावेळेस सर्वात सुरुवातीलाच थोडी नाराजी असते, पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।